बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग भरण्यास सुरुवात झाली आहे। यावेळेस दोन्ही आघाड्यांचा प्रचार रोजगार, महिला, रेवड्या आणि युवा या मुद्द्यांभोवती फिरताना पाहायला मिळतोय। त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास रिपोर्ट आपण पाहूयात। बिहारच्या प्रचारात जात, रेवड्या आणि विकास। बिहारमध्ये कुणाचं सरकार, कोणती आघाडी बाजी मारणार? बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रचाराची मंगळवारी सांगता होणार आहे। या टप्प्यात दोन्ही आघाड्यांचा प्रचार हा रोजगार, महिलांचे प्रश्न, रेवड्या आणि युवा या मुद्द्यांभोवती फिरताना पाहायला मिळतोय। दुसऱ्या टप्प्यात सीमांचलच्या मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। त्यामुळे गुरुवारपासून हिंदू मुस्लिम विभाजनाचा प्रचार भाजप कितपत करेल हे पाहणं महत्त्वाचं असेल असा दावा तज्ज्ञांकडून होतोय। बिहारच्या निवडणुकीच्या तारखा घोषित होण्यापूर्वी मोदी शहांनी घुसखोरी, लोकसंख्येच्या रचनेतले बदल, मतदारांची फेर तपासणी मोहीम आदी मुद्द्यांवर भर दिला होता। त्यामुळे बिहारमध्ये सुद्धा जातीच्या जोडीला धर्माच्या राजकारणाची गोळी भाजप मतदारांना खायला देईल असं चित्र भाजपकडून उभं करण्यात आल्याचा दावा होतोय। कांग्रेस के नामदार ने छठ महापर्व को इसलिए भी ड्रामा बताया ताकि बिहार के लोग आरजेडी पर गुस्सा उतारे और आरजेडी को पराजित करे, इसलिए ऐसी बातें बोली जा रही है। और ये हम बिहारियों के लिए गर्व की बात है। ऐसे में नेता प्रतिपक्ष का ये कहना कि उनके पास कोई काम नहीं और बार बार बिहार आ रहे हैं, भाई आपको तो खुश होना चाहिए। आपको तो इस बात को लेकर और ज्यादा उत्साहित होना चाहिए कि भाई प्रधानमंत्री बार बार आ रहे हैं, जिसका लाभ हो रहा है। आप अपनी राजनीति करने के चक्कर में आप धीरे धीरे तेजस्वी जी, मुझे लगता है बिहार और बिहारियों की भावनाओं को भी भूल गए। बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंग भरायला सुरुवात आधीपासूनच झालेली होती। भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून राज्यातली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, तर राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांना सत्ता बदलाची हीच योग्य संधी आहे असं देखील वाटतंय। तेजस्वी यादव यांचा तरुण चेहरा सत्ता पालट घडवणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज या नवख्या पक्षामुळे किती फरक पडतो हाही चर्चेचा विषय आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबरला मतदान होत आहे आणि त्यासाठी अगदीच मोजके दिवस शिल्लक आहेत। प्रचारासाठी फारच कमी कालावधी उरला असून प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला आपल्या भूमिका सर्व मतदारांपर्यंत पोहोचवायच्या आहेत आणि त्यामुळे प्रचाराची गती देखील वाढलेली आहे। उनकी आदत है ऐसी बातें करना। कोई प्राइम मिनिस्टर आज तक ऐसी भाषा उपयोग किया? पंडित जवाहरलाल नेहरू हो या इंदिरा गांधी जी हो या लाल बहादुर शास्त्री हो, या ऐसा ही बोलते रहते। प्रचार अच्छा चल रहा है, गठबंधन जीतेगा। पूरा यहाँ के सब नेता काम कर रहे हैं। जनता का प्यार मिल रहा है। हाँ, जनता का प्यार तेजस्वी को मिलेगा। बिहार विधानसभा निवडणुकीचं 2 टप्प्यांमध्ये मतदान होत आहे आणि त्यानंतर 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे। या निवडणुकीत एनडीए विरुद्ध महाआघाडी, शिवाय प्रशांत किशोर यांचा जनसुराज हा पक्षही मैदानात आहे। यंदाची बिहार निवडणूक रंगतदार होईल यात काही शंकाच नाही। राज्यात निवडणूक प्रचाराचे जोरदार वारे आहेत। त्यातच अनेक ओपिनियन पोल देखील आता समोर आलेले आहेत, ज्यात बिहारमध्ये एनडीए आघाडीला जनतेचा कौल दिसेल की काय असंच पाहायला मिळतंय। जिसको जिताना है जिता दो, लेकिन किसी भ्रष्टाचारी को, बेईमान को अपनी धरती से जिताकर मत भेजो। अगर आपको जनसुराज अच्छा नहीं लगता है कोई बात नहीं, अगर जनसुराज का कैंडिडेट अच्छा नहीं लगता है तो कोई बात नहीं है, लेकिन किसी भ्रष्ट, किसी बदमाश, किसी बेईमान को अगर जिताकर भेजोगे तो वो आकर आपके और आपके बच्चों का नुकसान ही करेगा, इस बात को याद रखिए। अर्थात ही सगळी राजकीय गणित अंदाजावर आधारित आहे। खरी स्थिती आणि निकाल हा 14 नोव्हेंबरलाच मतमोजणीनंतर स्पष्ट होईल। सध्या तरी मात्र बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण प्रचंड तापलेलं असून राजकीय वर्तुळात सध्या बिहार निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे।
ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.